नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज मी जे आहे घरच्या घरी आयुर्वेदिक पद्धतीने लहान मुलांसाठी मसाज तेल कशा पद्धतीने तयार करू शकतो ते सांगणार आहे. तर सर्वप्रथम आपल्याला जे आहे 100 ml खोबरेल तेल लागणार आहे. खोबरेल तेलामध्ये 50 ml बदाम तेल, 50 ml तीळ तेल आणि 25 ml एरंड तेल टाका आणि सर्व ते एकत्र करा. एकत्र केल्यानंतर त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाका. 1 ग्लास पाणी टाकल्यानंतर सुद्धा ते सुद्धा असं ढवळत राहा, चांगलं एकजीव करा आणि त्यानंतर त्याच्यामध्ये अश्वगंधा पावडर, बला पावडर, जष्टमध पावडर, पांढरे चंदन, दारू, हल्दी असे हे जे 5 जे आयुर्वेदिक वनस्पती आहे हे 2-2 चम्मच घ्या आणि ते सुद्धा त्या तेलामध्ये टाका आणि त्याच्यामध्ये 10 ते 15 केसरच्या काड्या हे सुद्धा त्याच्या तेलामध्येच टाका आणि ते सर्व एकजीव केल्यानंतर मंद आचेवर चांगलं उकळत ठेवा. हे बघा, हे तुम्हाला मी आता दाखवत आहे हे कसं एकत्र केल्यानंतर हे जे आहे कशा पद्धतीने. तर अशा पद्धतीने मी सर्व वनस्पती एकत्र करून मंद आचेवर स्टेनलेस स्टील अशा या कढईमध्ये टाकलेले आहे आणि मंद आचेवर तिला असं ढवळत राहायचं आहे, ज्यामुळे पूर्ण पाणी त्याच्यामधलं सुकून जाऊन तेलच फक्त शिल्लक राहील आणि ते औषधी द्रव्य त्याच्यामध्ये सर्व जिरून त्याच्यामध्ये त्याचे जे सत्व आहे सर्व त्याच्यामध्ये उतरलेलं राहील आणि ते तेल वापरण्यासाठी आपल्याला बाळाच्या मसाजसाठी तयार राहील. तर हे बघा, हे जे आहे बेबी मसाज ऑइल तयार झालेलं आहे. या तेलाने मसाज केल्यानंतर बाळाची जी चिडचिड आहे ती कमी होतं, कारण का आपण जे टाळू आहे टाळूच्या ठिकाणी सुद्धा तेल भरत असतो. याच तेलाने टाळू भरायचे, ज्यामुळे बाळाला शांत झोप लागतं, चिडचिड कमी होऊन जातं. तसंच बुद्धिगत विकास चांगला होतो, हाडं बळकट होतात, स्नायूंना उत्तेजना मिळतं, मांसपेशींना उत्तेजना मिळून लवकरात लवकर बाळ चालायला लागतं. महत्वाची गोष्ट म्हणजे या तेलाने बाळाचा रंग उजळतो, त्वचा मुलायम होतं आणि त्वचा संबंधित जे काही संक्रमण व्याधी आहे त्या सुद्धा लांब राहतात. दुसरी गोष्ट, बाळांना आपण मसाज करत असताना नश्य करत असतो, नाकामध्ये 1-1 थेंब तेल टाकत असतो. तर याच तेलाने नश्य करायचं. 1-1 थेंब जर नाकामध्ये 1-1 थेंब तेल जर नाकामध्ये बाळाच्या सोडलं तर सर्दी, ताप, खोकला अशा व्याधीपासून सुद्धा बाळ लांब राहतं. तर असं जे आहे बेबी मसाज ऑइल, लहान मुलाचे मसाज ऑइल आहे, याच्यामुळे कुठलाही रंग, सेंट, परफ्यूम सारखे असे वासाचे सुवासिक पदार्थ नाही आहे, ज्यामुळे बाळाला काही इजा होईल असं काही नसून नॅचरल पद्धतीनं आयुर्वेदिक पद्धतीने तयार केलेलं हे घरगुती तेल आहे. तुम्ही सुद्धा हे करून बघा, त्याचा अनुभव घ्या आणि हे तेल कसं वाटलं मला कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.